चर्चेकडे वळणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माध्यम प्रमुख हर्षल प्रधान अगदी एका प्रश्नासाठी जोडले गेले आहेत। त्यांच्यासोबतच ठाकरेंचेच वर्सोवा मतदारसंघातील आमदार हारून खान, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना इन्सी, मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक हे आहेत। यांचं आपण स्वागत करूया आणि सर्वांची चर्चा सुरू करायची आहे। पण सुरुवातीला हर्षल प्रधान यांच्यापासून आपण सुरुवात करू। हर्षलजी, तुम्हाला असा प्रश्न आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुस्लिम समाजाचा उदो केला जातो आणि मुस्लिमांची मतंही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतात आणि त्यामुळे सत्तेत पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आली तर खान महापौर किंवा मुस्लिम महापौर बसेल असं नरेटिव्ह सेट करून घाबरवलं जातंय असं तुम्हाला वाटतं का? बघा, भाजप हे फेक नरेटिव्ह मध्ये नेहमी यशस्वी होण्याच्या मार्गावर असतात। भाजपाने यापूर्वी त्यांनी जरा थोडासा अभ्यास केला पाहिजे। माझ्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत, म्हणजे त्यांचे जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च सरसंघचालक मोहनजी भागवत त्यांनी मुस्लिमांबद्दल केव्हा केव्हा कोणकोणती विधानं केली त्याची यादीच माझ्याजवळ आहे। म्हणजे त्यांनी मुस्लिम तुष्टीकरण केलं नाही का? त्यांनी सांगितलं नाही का मशिदीमध्ये जा? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिम आपल्याच भारताचा भाग आहे? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिमांना तुम्ही वेगळं समजू नका? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिमांबरोबर आपल्याला समाजामध्ये एकत्र राहायचं? हे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे ना। मग तुष्टीकरण कोणी केलं? मुस्लिम मतं शिवसेनेला मिळाली, उद्धव ठाकरे साहेबांना मिळाली, ह्याच्यात दुमत नाहीच आहे, कारण ती मतं हे चोरी करू शकले नाहीत। दुसरं, उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते ऐतिहासिक ठरलं। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांचं कौतुक केलं, सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं, स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कौतुक केलं। कारण का? कारण उद्धव साहेबांनी हा मुसलमान आहे म्हणून मी याला मदत करणार नाही असं कधीही म्हटलं नाही। हा एखादा दुसऱ्या जमातीचा आहे म्हणून मी याला बाजूला टाकणार असं म्हणून त्यांनी सगळ्यांना मदत केली। त्यांनी सगळ्यांचे प्राण वाचवले। मुंबईमध्ये प्राण वाचवले। गंगेमध्ये जशी प्रेत वाहिली तशी मुंबईमध्ये वाहिली नाहीत। तुमच्याकडे वक्तव्यांची यादी? माझ्याकडे वक्तव्यांची यादी आहे आणि तारखासह आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही असे आरोप करत नाही ना, आम्ही त्यांच्या वक्तव्यांची तारखांसह यादी फक्त दाखवतो। आम्ही त्यांच्याबद्दल व्यक्तिगत कधी बोलत नाही। भाजपाची नीती तुम्ही समजून घ्या। ते ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जातात, पण त्यांना यश मिळत नाही म्हणून ते आणखीन अस्वस्थ होतात। मग नवीन कोणीतरी काहीतरी बोलत राहतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। मुंबईकर जनता, महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे। त्यांना उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार, ठाकरे ब्रँड म्हणजे काय हे व्यवस्थित माहिती आहे। भाजपच्या भूलतापांना ते भुलणार नाहीत याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे।